मित्रांनो, आज आपण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आलो होतो एका तैवानी पिंक पेरूच्या बागेमध्ये. मग नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणल्यावर व्हिडिओ तर संपूर्ण पाहावाच लागेल. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आपल्या एका युवा प्रगतशील आणि बागायतदार शेतकऱ्याकडे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या भागामध्ये जसं की पारंपरिक पिकं घेतली जातात, जसं की आज सोयाबीन असेल, तूर असेल, गहू असेल, ज्वारी असेल. तर या सगळ्या पारंपरिक पिकाच्या पलीकडे जाऊन आपल्या मित्रांनी एक धाडस केलेलं आहे मित्रांनो, आणि त्या धाडसातून नवीन अशा विचारातून एका सुंदर अशी पिंक तैवान पेरूची बाग फुलवलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी बाग आहे ही. तर या बागेबद्दल जी काय माहिती आहे मित्रांनो, ती आपण ह्या आपल्या मित्राकडनं जाणून घेणार आहोत. पाटील, ही जी काय बागेची लागवड केलेली आहे तुम्ही, तर साधारणतः ह्याची लागवड दिनांक किती आहे, म्हणजे लागवड कधी केलेली आहे? 20 डिसेंबर 2024 या दिवशी आपण लागवड केलेली आहे. 20 डिसेंबर 2024 ला तुम्ही बाग लावलेली आहे. म्हणजे डिसेंबर ते जून बघितलं तर जवळपास मला वाटतं 6 महिन्याच्या आसपासचा हा कालावधी आहे. आणि रोपाची जर उंची बघितली सध्याला, तर 6 महिन्यात मला वाटतं 3-3.5 फुटापर्यंत हे रोप आलेले आहेत सध्याला. पाहू शकता तुम्ही. आणि तर तुम्ही ज्यावेळेस रोप लावण्यासाठी आणले त्यावेळेस किती उंची असेल याची? अर्धा फूट. अर्धा फुटाची उंची होती आणि 6 महिन्यात 3.5 फुटाच्या आसपास हे रोप वाढलेले आहेत. आणि ही जी काही बाग आहे ती किती एकर मध्ये तुम्ही केलेली आहे? 1 एकर मध्ये आपली बाग आहे. 1 एकर मध्ये तुम्ही पूर्ण बाग लावलेली आहे. आणि साधारणतः 1 एकर मध्ये तुमची जे काही हे रोप आहेत, रोप किती लागले असतील अंदाजे? 1300 रुपये बसले आपला. 1 एकर मध्ये 1300 रोपं लागलेले आहेत. आणि जी काही लागवड दिसते तुम्ही, तर ह्या लागवडीमध्ये 2 लाईन जी काय, तर 2 लाईन मध्ये आणि 2 रोपामध्ये किती अंतर ठेवलेलं आहे? 2 लाईन मध्ये 8 फूट आणि 2 झाडामध्ये 4 फूट, 8x4 अशी लागवड केली आपण. बरं, म्हणजे 2 लाईन मध्ये 8 फूट आणि 2 रोपामध्ये 4 फूट, म्हणजे हो. 8x4 तुम्ही 1 एकरी 1300 रोपं लागलेले हो, आहेत तुम्हाला. 1300 रुपये लागेल. हे झालं लागवडीपर्यंत. तर मित्रांनो, व्हिडिओची लांबी खूप वाढल्यामुळं आपण या व्हिडिओला 2 पार्टमध्ये टाकत आहोत. दुसरा पार्ट पण पाहून घ्या. तसेच हा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे. यूट्यूब चॅनलची लिंक मी कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये, तसेच आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलच्या बायोमध्ये पण देत आहे. तिथे जाऊन संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. आता आपण पाण्याचं नियोजनाकडे येऊया. तर इथं आपली मी ड्रीपची पाहतोय सोय आहे. तर पाण्याचं तुम्ही ड्रीपचं हो, नियोजन ड्रीपचं केलेलं आहे. नियोजन आहे. कारण आपल्या भागामध्ये पाणी कमी आहे, तर स्प्रिंकलर किंवा भुईट्या पाणी या सगळ्या गोष्टी पाणी भरपूर लागतंय, तर ते पाण्याचं पण याने व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, ड्रीप वगैरे लावलेलं आहे. तर हे झालं पाण्यापर्यंत. तर आता याला डोसेज वगैरे खताचे दिले असेल तुम्ही? हो, आपण शेणखत 3 ट्रॉली टाकलाय. कोंबडी खत 2 टन टाकलेलं आहे आपण. शेणखत पण यांनी 3 ट्रॉली टाकलाय आणि कोंबडी खत पण यांनी 2 टन टाकलेलं हो, आहे. आणि वॉटर सोल्युबल मध्ये 19 आणि पुन्हा ह्यांनी 0.34 असे वॉटर सोल्युबल खत आपण वापरले. बाजारात जे काही खतं भेटतात ते पण यांनी वॉटर सोल्युबल, हो. म्हणजे पाण्यातून पण खतं दिलेली आहेत. हो, दोन्हीचा 6 महिन्यात हे साधारणतः हे सगळे अशी निगा करून 3-3.5 फुटाची बाग तयार झालेली आहे. तर पाटील, याच्यामध्ये आता कटिंग आता 6 महिने झाला, जनरली मला वाटतं हो. वर्षामध्ये याचं एखादं उत्पन्न निघत असेल. हो, आता जी आपल्या कटिंग घ्यायची 15 दिवसांनी आपल्या छाटणी 15 घ्यायची. दिवसानं याची एक छाटणी घ्यायची आहे आणि छाटणी केल्यानंतर मला वाटतं फळं वगैरे लागायला चालू हो, होतील. छाटणी केल्याचं आपलं फळ चालू होत आहे. हार्वेस्टिंगला आपलं डिसेंबर एंडिंगला चालू आहे आपलं आपल्या हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजे याचं जे काही उत्पन्न आहे ते जवळपास डिसेंबर महिन्याच्या आसपास हे उत्पन्न निघायला हो, चालू होईल चालू असं आहे. त्यांचं म्हणणं आहे. तर आता पाटील, साधारणतः याच पूर्ण 1 एकर मध्ये आपण जर समजा सोयाबीन किंवा पारंपरिक पिकं जे घेतो तर त्याचं उत्पन्न किती निघतं ते आपल्याला माहिती आहे. हो. पण या पिंक पेरूचं जे काय अपेक्षित तुम्हाला काय वाटते, काय उत्पन्न निघेल साधारण? आपलं पहिल्या वर्षी 15 टन निघेल असे आपल्या अपेक्षित उत्पन्न आहे. अपेक्षित हो. 15, म्हणजे बघा मित्रांनो, 15 टन उत्पन्न म्हणतायत. साधारणतः बाजारभाव 50 रुपये किलोच्या आसपास असतो. हो, 50 रुपये. 15 टन आणि 15 टनाचे जर तुम्ही 50 रुपयानं पैसे काढले तर जवळपास 10 लाखाच्या आसपास पैसे होतात. हो. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे की आपल्याकडे भरपूर असे युवा शेतकरी आहेत की विचार तरी करतात नवीन काहीतरी करण्याचा, पण ते करत नाहीत. तर त्या सगळ्या मित्रांना फक्त एवढंच सांगायचं की तुमच्या समोर एक उदाहरण आहे. त्यांनी सुंदर अशी एक धाडस करून पिंक तैवान पेरूची बाग फुलवलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर बाग आहे. तर तुम्ही पण असे धाडस करा, नवीन नवीन प्रयोग करा, पारंपरिक शेती करा, तुम्ही सोयाबीन, तूर ह्या घ्या, पण त्याच्यासोबत असंच 1-2 एकरचं काहीतरी नवीन करा. आणि तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय पाटील. जय शिवराय.